तर ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी नाशकात ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या मोर्चाला राज्यातून ओबीसी समाजातील लोक येणार असल्यानं मराठा मोर्चानंतर नाशकात विराट मोर्चा काढून ओबीसी त्यांची ताकद दाखवणार असल्याचं बोललं जात आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत आणि अलीकडेच पंकजा मुंडेंनी त्यांची जेजे रुग्णालयामध्ये भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे मुंडे भुजबळ भेटीला महत्त्व आलं होतं। आता भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशकात भव्य ओबीसी मोर्चा काढला जाणार आहे। आणि नाशिक नंतर संपूर्ण राज्यात असे मोर्चे निघणार आहे। हो हो, आता समजा साहेबांना जर बाहेर काढलं नाही तर आम्ही एक निर्णय केले 3 तारखेच्या मोर्चाचं नियोजन तर केलंच आहे, पण त्याच्यापुढं लवकरात लवकर आम्ही दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या आसपास मंत्रालयावर मोर्चा नेण्याचं ठरवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील दिवाळी आणि ओबीसी एकत्र मंत्रालयावर मोठा मोर्चा नेण्याचं ठरवलेलं आहे।